हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण मस्त झणझणीत अशी फ्लॉवरची भुर्जी करणार आहोत. खायला खूप छान लागते, खूपच टेस्टी लागते. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, हा छोटासा मी फ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याचे असे तुकडे केले आहेत आणि चॉपरमध्ये ॲड केले आहे. आणि ह्या चॉपरमध्ये आधी मी हे मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहे आणि त्याच चॉपरमध्ये आता मी हे फ्लॉवर चॉप करते आहे. हे बघा, एकदम बारीक चॉप केलेलं आहे, म्हणजे शिजायला वेळ लागत नाही, चटकन शिजतं. ह्याच्यात ॲड करायला आपण थोडेसे मटार पण घेतलेले आहे. रेसिपीकडे जाऊया. आता फ्लॉवरची भुर्जी करायला मी छोटी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये मी हा चमचा तेल घेतलेला आहे. हा बघा, ह्या साईजचा चमचा म्हणजे एक मोठा साईजचा चमचा मी तेल घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण जिरं ॲड करायचं आहे. फ्लॉवरच्या भाजीमध्ये मी राई म्हणजे मोहरी ॲड नाही करत, जिरंच फक्त ॲड करते. हिंग ॲड करूया. आता थोडा कांदा ह्याच्यामध्ये ॲड करूया. आता कांदा मी ॲड केलेला आहे. आता मी 3 लसूण किसून घेतलेले आहेत आणि 1 ते 1.5 इंच आलं पण मी हे किसून घेतलेलं आहे. हे आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. तुमच्याकडे जर आलं लसूणची पेस्ट असेल ना तर ती पण ॲड करा. पण असं लसूण किसून ॲड केलं ना, आलं लसूण, तर त्याचा टेस्ट खूपच छान लागतो, म्हणून मी हे असं किसून ॲड केलेलं आहे. मटार आपण ॲड केले आहे. आता आपण जो हा फ्लॉवर ग्रेड केले आहे तो आपण ॲड करूया. मसाले आपण नंतर ॲड करूया. फ्लॉवर हलकासा शिजला ना की मग आपण मसाले ॲड करूया. आता 1 मिनिट झाली आहे, आपण उघडून बघूया. हा बघा, फ्लॉवर ना अर्धा शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हा एक टोमॅटो आहे, त्याला मी चॉप करून घेतलेला आहे, तो आपण ॲड करूया. आता ह्याचं जे गरम पाणी होतं ना, त्याच्यात थोडंसं पाणी मी ह्या चॉपरमध्ये ॲड केलेलं आहे. आपण मिक्स करून भाजीमध्ये घेऊया. छान अशी भाजी ढवळून घेऊया. आणि आपण झाकण ठेवून परत बारीक गॅसवरती 1 मिनिट ठेवून देऊया. 1 मिनिट झाली आहे, परत आपण झाकण खोलूया. बघा, भाजी छान अशी शिजली आहे. आपली भुर्जी मस्त शिजली आहे. आता आपण मसाले करूया आतमध्ये. स्वादाप्रमाणे मी मीठ घेते आहे, हळद पावडर घेते आहे. तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरची, धना जिरा पावडर घेतला आहे आणि हा गरम मसाला घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची पण बारीक कापून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता फक्त आपल्याला अर्धा मिनिट शिजवून घ्यायचं आहे, कारण आपली भाजी ऑलरेडी झालेली आहे. फक्त मसाले छान असे भाजीला कोट व्हायला पाहिजे, म्हणून फक्त अर्धा मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता अर्धा मिनिट झाले आहेत आणि आपली भाजी पण छान शिजली आहे. मी गॅस बंद करते आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. तर आता ही मस्त गरमागरम चटपटीत अशी फ्लॉवरची भुर्जी तयार झालेली आहे. मटार फ्लॉवरची भुर्जी तुम्ही नक्की ट्राय करा, खूपच छान लागते. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज तुमच्याच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा, त्याच्याने मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.